नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू अटेम्प्ट पेपर एल-एल-बी सेमिस्टरचे जे काही एक्झाम होणार आहे, त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने पेपर अटेम्प्ट केला पाहिजे, कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. क्वेशन नंबर 1, क्वेशन नंबर 2 असेल, क्वेशन नंबर 3 असेल आणि क्वेशन नंबर 4 असेल. या क्वेशन नंबरसाठी कशा पद्धतीने आपण पेपर लिहिला पाहिजे, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. एखादा विद्यार्थी 75-25 पॅटर्नचा असू शकतो. एखादा विद्यार्थी 60-40 पॅटर्नचा विद्यार्थी असू शकतो. सेम ॲप्लिकेबल दोघांनाही सेम ॲप्लिकेबल आहे. जे विद्यार्थी एल-एल-बीची एक्झाम देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व आपण व्हिडिओ बनवत आहोत. ओके. 75 पॅटर्नमध्ये विद्यार्थी असेल आणि 25 जे आहे, जे इंटरनलचे मार्क्स आहेत. आज आपण 75 पैकी आणि 60 पैकी कशा पद्धतीने तुम्ही मार्क्स गेन करू शकता, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. सो आपण स्टार्ट करूया. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर हा पेपर किती मार्क्सचा असतो? तर ऑब्व्हियसली 75 मार्क्सचा पेपर असतो. जे विद्यार्थी 60-40 पॅटर्न असतील, त्या विद्यार्थ्यांचा 60 मार्क्ससाठी हा पेपर असतो. 75 मार्क्सपैकी तुम्हाला इथे 30 म्हणजे 30 मार्क्स पाहिजे पासिंग आणि 60 मार्क्सचा जे विद्यार्थी असतील ते 18 मार्क्ससाठी पासिंग असतील किंवा याच्यामध्ये 23, 24 हे मार्क्स तुम्ही पकडू शकता. एवढं तुम्हाला मार्क्स पडले, तुम्ही यामध्ये पास होऊ शकता. ओके. टोटल जो टायमिंग असतो 2.5 तासाचा टायमिंग तुम्हाला दिलेला असतो पेपर अटेम्प्ट करण्यासाठी, पेपर सॉल्व्ह करण्यासाठी. आता क्वेशन नंबर 1 साठी किती टाईम दिला पाहिजे? तर मी ज्या पद्धतीने अटेम्प्ट केलेले आहेत पेपर, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. यामध्ये तुमची पद्धत वेगळी असू शकते, डिफरंट असू शकते. ॲज पर स्टुडंट वाईज ती मेथड डिफरंट असू शकते. ओके. यामध्ये असं थंब रूल नाहीये, की मी ही जर फॉलो केलेलं आहे, तर तुम्ही हे फॉलो केलंच पाहिजे, असं काही नाहीये. ओके. तुम्हाला जे इम्पोर्टंट पहिलं वाटतंय, जे तुम्हाला क्वेशन येत असतील, ते तुम्ही अटेम्प्ट करा. जे क्वेशन तुम्हाला येत नसतील, ते तुम्ही नंतरला अटेम्प्ट करू शकता. ओके. मी काय करायचो, हे तुम्हाला यामध्ये सांगत आहे. जसं की आता क्वेशन नंबर 1, 2, 3 आणि 4 इथे तुम्हाला दिसत आहेत. ओके. त्याच्यामध्ये किती वेळ द्यावा हा एक टाईम टेबल तुम्हाला यामध्ये मी दिलेला आहे, जो मी स्वतः फॉलो करायचो. ओके. सो याच्यामध्ये वन लाइनर आहे, शॉर्ट नोट्स आहे, सिच्युएशन बेस आहे, लाँग क्वेश्चन आहे आणि पेपर चेकिंग काय आहे, वन बाय वन तुम्हाला सांगतो मी. जसं हा पेपर माझ्याकडे आला सॉल्व्ह करण्यासाठी, तर मी पहिला चेक करायचो, की क्वेशन नंबर 4 हा मला पहिला अटेम्प्ट करायचा आहे. कारण की याचे मार्क्स टोटल 39 मार्क्स आहेत. ओके. सो जेवढं जास्त होईल, तेवढं मी स्टार्टिंगला क्वेशन नंबर 4 घ्यायचो आणि क्वेशन नंबर 4 हा अटेम्प्ट करायचो. क्वेश्चन नंबर लिहिताना खूप चांगल्या पद्धतीने क्वेश्चन नंबर लिहा. जसं की क्वेश्चन नंबर 4 आहे, तर क्वेश्चन नंबर 4 लिहा. ब्रॅकेटमध्ये फर्स्ट क्वेश्चन अटेम्प्ट करत आहात, तर फर्स्ट क्वेश्चन लिहा. हे चांगल्या पद्धतीने लिहा. यामध्ये खूप विद्यार्थी मिस्टेक करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना मार्क्स तिथे भेटत नाही. ओके. काही विद्यार्थी क्वेश्चन नंबर 4चं पहिला प्रश्न सॉल्व्ह करत असतात, पण ते चुकून इथे 2 नंबर लिहिलेलं असतं. सो याच्यामध्ये तुम्हाला आन्सरमध्ये मग मार्क्स भेटणार आहेत का? तर डेफिनेटली नाही भेटणार. सो याच्यामध्ये टायमिंग मी द्यायचो 40 मिनिट्स जास्तीत जास्त. याच्यामध्ये 50 मिनिट्स किंवा 45 मिनिट्सपर्यंत क्वेशन नंबर 4 हा सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करायचो आणि तो सॉल्व्ह करायचो. ओके. क्वेशन नंबर 4 झाल्याच्या नंतर लाँग क्वेश्चन झाल्याच्या नंतर आता लाँग क्वेश्चनमध्ये कोणते इनपुट असले पाहिजेत, कोणते मटेरियल त्याच्यामध्ये असलं पाहिजे, हे सर्व गोष्ट तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. ओके. त्याचं एक मराठी आणि इंग्लिश दोन्ही पॅटर्नमध्ये तुम्हाला आन्सर देणार आहे. डायग्राम इम्पोर्टंट आहे का? ते सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला पुढे. त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ओके. क्वेशन नंबर 4 झाल्याच्या नंतर क्वेशन नंबर 1 घ्यायचो मी. ओके. क्वेशन नंबर 1 घेतला. इथे तुम्हाला 6 प्रश्न विचारलेले म्हणजे 10 प्रश्नापैकी 6 प्रश्न तुम्हाला यामध्ये अटेम्प्ट करायचे आहेत. इथे तुम्हाला 3 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. ओके. इथे तुम्हाला 2 आणि इथे सुद्धा 2. सो हे 6 प्रश्न आहेत आणि या 6 प्रश्नासाठी
3 ते 4 लाईनमध्येच आन्सर लिहायचं आहे. पॅसेज पूर्ण भरून टाकायचा नाही. 3 ते 4 लाईन तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. कारण की एक प्रश्न हा तुम्हाला 2 मार्कासाठी असतो. तर 2 मार्काला तेवढंच अपेक्षित आहे तुम्हाला आन्सर लिहिणं. ओके. कारण की पुढचा वेळ तुम्हाला या सब सेक्शन जे तुमचे पुढचे क्वेशन आहेत, त्यांना तुम्हाला द्यायचा असतो. ओके. सो वन लाइनर तुम्हाला 6 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. 3 टू 4 लाईनमध्ये लिहिण्याचा तेवढाच प्रयत्न करा. ओके. शॉर्ट नोटमध्ये जर आपण बघितलं, तर शॉर्टमध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर किती पेजेस लिहिलं पाहिजे? ओके. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये 1 किंवा दीड पेजेस किंवा जास्तीत जास्त 2 पेजेसपर्यंत लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके. 2 पेजेसपर्यंत तुम्ही लिहिल्याच्या नंतर शॉर्ट नोट्स वगैरे लिहा. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आहेत. त्याच्यामध्ये 35 मिनिट्स मी दिलेले आहेत. स्वतः मी ते अटेम्प्ट करायचो तेवढं प्रश्न आणि याच्यामध्ये मग तुम्ही चांगल्या पद्धतीने शॉर्ट नोट्स लिहिल्याच्या नंतर सिच्युएशन बेसमध्ये तुम्हाला त्यामध्ये काय चेक करणं गरजेचं आहे. सिच्युएशन बेसमध्ये जेव्हा कोणतंही सिच्युएशन येते त्यामध्ये कोणता कायदा लागू होतो, हे एकदा चेक करा. तो चेक केल्याच्या नंतर प्रॉपरली आन्सर त्याला देण्याचा प्रयत्न करा. त्याला मी टोटल 45 मिनिट्स यामध्ये द्यायचो. ओके. लाँग क्वेशनमध्ये जर बघितलं तर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर किती पेजेस लिहिलं पाहिजे? सो अप्रॉक्सिमेटली 4 टू 5 पेजेस यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. खूप विद्यार्थ्यांचं असं असू शकतं, की सर मग 4 टू 5 पेजेस जर लिहायचं आहे, तर मग कशा पद्धतीने आपण आन्सर दिलं पाहिजे, लिहिलं पाहिजे ते पुढे मी सांगत आहे. पण 4 टू 5 पेजेस लिहिण्याचा प्रयत्न करा. काही कॉलेजेसमध्ये 10 पेजेस लिहायला सांगतात. बट तेवढं पॉसिबल आहे का? तर ज्यांचं स्पीड आहे ते डेफिनेटली पटापट लिहू शकतात. पण ज्यांचं स्पीड नाहीये ते त्यांनी एवढ्या पेजेस लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा. आणि एवढं सर्व झाल्याच्या नंतर लास्टचे 5 टू 10 मिनिट्स पेपर चेकिंग करा, की तुम्ही जे क्वेशन नंबर लिहिलेले आहात, हे क्वेशन नंबर हे जे लिहिलेले आहात आणि त्याच्यामध्ये मग ए असेल, बी असेल, प्रॉपरली तुम्ही ऑर्डरनी प्रॉपरली लिहिलेलं आहे का? ते एकदा चेक करा. ते प्रॉपरली चेक केल्याच्या नंतर मग प्रॉपरली तुम्हाला मार्क्स त्यामध्ये भेटू शकतात. आणि कधीही नेहमी लक्षात ठेवा, क्वेशन नंबर 1 जो असेल तो एका पेजवरच असेल. तो मध्येच क्वेशन नंबर 2 इथे चालू करू नका. हे चुकीचं आहे. याला मार्क्स देणार नाहीत एक्झामिनर. सो क्वेशन नंबर 1 एका पेजमध्येच लिहायचं आहे. क्वेशन नंबर 2 एका पेजमध्ये लिहायचं आहे. क्वेशन नंबर 3 एका पेजवरच लिहायचं आहे आणि क्वेशन नंबर 4 एकाच पेजवरती लिहायचं आहे. सर्व तुम्हाला पेपर, पुरवणी वगैरे सर्व गोष्टी तिकडे अवेलेबल असतं. सो चिंगूससारखं करू नका. पर्टिक्युलर पेजवरती क्वेशन नंबर 1 स्टार्ट केलं, तर दुसऱ्या पेजवरती क्वेशन नंबर 2 स्टार्ट करा. हे विद्यार्थी करत नाहीत. खूप चुका करतात त्याच्यामध्ये. एकाच पेजवरती क्वेशन नंबर 2 हा चालू करून टाकतात. सो असं करू नका. ठीक आहे. कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचं आहे, किती मिनिटं लागली पाहिजे ते तुम्हाला सांगितलं. पुढे आता आपण बघूया, की मराठीमध्ये लाँग आन्सर कशा पद्धतीने लिहितात, हे एकदा तुम्हाला सांगतो विथ डायग्राम. फॉर एक्झाम्पल हा मी आन्सर एक लिहिलेला आहे. बेल प्रोव्हिजन्स म्हणजे अंडर बी-एन-एस-एस 2023. बी-एन-एस-एसच्या प्रोव्हिजन्स म्हणजे जे आपण जामीन घेतो, बेल घेतो, त्याच्या प्रोव्हिजन्स काय आहेत, त्याच्या तरतुदी काय आहेत, हे अशा पद्धतीने आन्सर मी लिहिलेलं होतं. इंट्रोडक्शन जर याच्यामध्ये मी दिलेलं होतं आणि इथे खालती तुम्हाला दिसत आहे तो डायग्राम. ओके. काही ठिकाणी मी आर्टिकल लिहिलेले होते कलम 478 ते 496. कलम 478 म्हणजे जे आर्टिकल लिहिलेलं आहे तिथे मी हायलाइट सुद्धा केलेलं आहे. ऑब्व्हियसली एवढं टायमिंग नसणार आहे तुमच्याकडे. जर असेल तर डेफिनेटली हायलाइट करा. नसेल तर डायरेक्टली लिहायला चालू करू शकता. काही विद्यार्थ्यांना असं पण होऊ शकतं, की कलम किंवा सेक्शन लक्षात राहत नसतील. बट ट्राय करा लक्षात राहण्याचं. ओके. याच्यामध्ये डायग्राम कशा पद्धतीने काढलेला आहे बघा मी. जामीनपात्र म्हणजे बेलेबल ऑफन्स याच्यामध्ये कलम 478 आहे. त्यानंतर 480 आहे. अजामीनपात्र म्हणजेच नॉन बेलेबल ऑफन्स. अटकपूर्व जामीन 482 आहे कलम. त्याच्यामध्ये अटकपूर्व म्हणजे काय? ते अँटिसिपेटरी बेल. ओके. सो अँटिसिपेटरी बेल याला सेक्शन कोणता आहे? तर 482 आहे. जामीनपात्र म्हणजे काय? तर जामीन मिळण्याचा म्हणजे बेल जर त्याला भेटायला पाहिजे, तर त्याचा अधिकार आहे, राइट्स आहे त्या पर्टिक्युलर पर्सनचा. अजामीनपात्र म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये जे काही
नॉन बेलेबल ऑफन्स आहेत, म्हणजेच न्यायालयाचे जे काही विवेकाधिकार आहेत, ते त्यांना अवलंबून असतो. त्या न्यायालयावरचे जे काही त्याच्यावरती अवलंबून असतात. अँटिसिपेटरी बेल म्हणजे काय, की अगोदरच तुम्ही अटकपूर्व संरक्षण म्हणजेच काय, तर जे काही तुमचं अटकपूर्व तुम्हाला असं वाटतंय, की आता मला अटक होणार आहे, तर त्याच्या अगोदरच तुम्ही अँटिसिपेटरी बेलसाठी तुम्ही अप्लाय करता. ओके. सो या सर्व गोष्टी मराठी आन्सर डायग्राम विथ इंट्रोडक्शन यामध्ये दिलेलं आहे. बाकी आन्सर कसं लिहायचं आहे, ते तुम्हाला याच्यामध्ये मी सांगत आहे. जसं की हा पेपर आहे म्हणजे हा जो आहे जो तुम्हाला दिलेला आहे इथे मी, तो लेबर लॉचा आन्सर दिलेला आहे. इथे बघा लिहिलंय सायनॉप्सिस म्हणजे प्रमुख मुद्दे. प्रस्तावना लिहिलेला आहे, त्याचं डेफिनिशन म्हणजे व्याख्या लिहिलेला आहे, प्रोसिजर कार्यपद्धती काय आहे, कपातीकरता विशेष तरतुदी कोणत्या आहेत, प्रोव्हिजन काय आहे, एम्प्लॉयमेंट रिट्रेंच आणि इथे पाहिजे निष्कर्ष आणि न्यायालयीन प्रकलन. म्हणजे न्यायालयीन म्हणजे केस लॉ जे असतात, ते सुद्धा पॉइंट यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता आन्सर. याच्यामध्ये बघा न्यायालयीन प्रकरण याच्यामध्ये दिलेलं आहे मी. ओके. सो वरती तुम्हाला पॉइंटमध्ये काय लिहायचं आहे, न्यायालयीन प्रकरण तुम्ही लिहायचं आहे आणि इथं पॉइंट प्रस्तावना वगैरे लिहिल्याच्या नंतर मग डायरेक्ट तुम्ही पॉइंट नंबर 1 टाका. डायरेक्टली आन्सर चालू करू शकता. सो केस लॉ इथे तुम्हाला दिसत आहे. ते मी यामध्ये दिलेलं आहे. ते पण बघा केस लॉ यामध्ये दिलेलं आहे आणि हे जे सायटेशन आहे, ते सुद्धा यामध्ये मी सायटेशन टाकलेलं आहे. तुमच्या लक्षात असेल तर डेफिनेटली टाका, पण चुकीचं टाकू नका. बाकी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला न्यायालयीन प्रकरण मी दिलेलं आहे. तो मराठीमध्ये पूर्ण आन्सर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे, हे सुद्धा यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे, ते एकदा सांगत आहे. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्यूशन लॉचा 1चा पेपर होता. प्रिएम्बलला आन्सर कशा पद्धतीने लिहायचं आहे, ते एकदा तुम्हाला यामध्ये सांगत आहे. सो फर्स्ट इंट्रोडक्शन असेल तुमचं. सेकंड मीनिंग ऑफ कॉन्सेप्ट ऑफ प्रिएम्बल. थर्ड स्कोप ऑफ प्रिएम्बल. फोर्थ हिस्ट्री ऑफ प्रिएम्बल. म्हणजे जसं तुम्ही आन्सर वाढवायचं आहे ना तुम्हाला, तर त्यामध्ये हिस्ट्री ऑफ प्रिएम्बल लिहिलंय बघा कसं एकदम. इंट्रोडक्शन लिहू शकता, मीनिंग लिहू शकता, स्कोप लिहू शकता. त्याच्यामध्ये 5वा जो पॉइंट असेल तो केस लॉ तुम्ही यामध्ये लिहू शकता, जेणेकरून तुमचा आन्सर हा पुढे चांगल्या पद्धतीने पुढे वाढत जाईल. केस लॉ नंतर मग जो मेन कंटेंट असेल प्रिएम्बलमध्ये काय वी द पीपल ऑफ इंडिया, सॉव्हर्निटी, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी या सर्व तुम्हाला मेन कंटेंट यामध्ये तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे आणि आफ्टर दॅट कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष. सो हे निष्कर्ष लिहिणं खूप गरजेचं आहे. असं जर तुम्ही आन्सर लिहिलं, सो एक्झामिनरला चांगल्या पद्धतीने त्यांना समजते, की या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे. सो ते जास्त आन्सर मग चेकिंग केलं नाही जात. डायरेक्टली तुम्हाला ते मार्क्स त्यामध्ये दिलं जातं. आणि जे काही तुम्ही केस लॉ लिहिणार आहात, तिथं सायटेशन इम्पोर्टंट आहे. सायटेशन लिहिणं गरजेचं आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं आहे. क्वेशन नंबर 1 ते क्वेशन नंबर 4 हे तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. सो असं जर तुम्ही आन्सर लिहिलं, तर डेफिनेटली तुम्हाला चांगले मार्क्स यामध्ये नक्की भेटतील. ओके. पेपर जर आपण बघितलं, तर नॉर्मली पेपरचं पण तुम्हाला सांगतो. टोटल बघा 75 मार्क्सचा पेपर असतो. ह्यामध्ये बघा लिहिलंय एनी 6 म्हणजे जे तुम्हाला क्वेशन येत आहात, ते तुम्ही टोटल 8 क्वेशन विचारले जातात. 8 पैकी तुम्हाला 6 हे अटेम्प्ट करायचे असतात. त्यानंतर मग शॉर्ट नोट्स कोणत्याही 2 लिहायच्या असतात 12 मार्कसाठी, 1 क्वेशन 6 मार्कासाठी. ओके. सो इथे 4 दिलेले असतात. कोणतेही तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे असतात. सिच्युएशन बेसमध्ये तुम्हाला हे विचारलेलं असतं. किती क्वेशन विचारलेले आहेत तर 1, 2, 3, 4. 4 क्वेशन विचारलेले असतात आणि तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे असतात सिच्युएशन बेसमध्ये. ओके. नंतरला जर आपण बघितलं नेक्स्ट आन्सर द फॉलोविंग द लाँग आन्सर आहेत. लाँग आन्सरसाठी कोणतेही तुम्हाला 5 क्वेशन विचारले जातात आणि तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत 3. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला क्वेशन पेपर हा आलेला असतो एक्झाममध्ये. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने पेपर असतो, कशा पद्धतीने पेपर अटेम्प्ट करायचा आहे, कोणत्या क्वेशनला किती टाईम दिला पाहिजे
या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये मी सांगितलेल्या आहेत. ओके. आणि क्वेशन नंबर 1 एका पेजवरच चालू करा. हे का मी सांगतोय वारंवार? कारण की खूप विद्यार्थी हे विसरून जातात आणि क्वेशन नंबर 1 इथे लिहिलंय, क्वेशन नंबर 2 इथून चालू करतात. तर असं नका करू. एका पेजवरती क्वेशन नंबर 1, एका पेजवर दुसऱ्या पेजवरती क्वेशन नंबर 2 अशा पद्धतीने प्रॉपरली लिहायचे आहेत. म्हणजे बघा, क्वेशन नंबर 4 दिलेला आहे आणि पहिला अटेम्प्ट करत आहात तुम्ही, तर मग क्वेशन नंबर 4 एका पेजवर घ्यायचं आणि ब्रॅकेटमध्ये पहिला प्रश्न हा लिहायचा. ओके. कोणताही तुम्ही पेपर तुम्हाला असा पेपर तुम्हाला हा दिलेला असतो क्वेशन पेपर. त्याच्यामध्ये अशी एक लाईन मारा. ओके. आणि इकडे एक लाईन मारा. ओके पेपरला. त्याच्यामध्ये मग तुम्ही इथे क्वेशन नंबर 1 लिहू शकता आणि इथे 1. सो अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर डेफिनेटली तुम्हाला पेपर सुद्धा चांगला अटेम्प्ट होईल तुमचा आणि जास्तीत जास्त तुम्ही पेजेस चांगल्या प्रकारे लिहू शकता. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही क्वेशन असतील, काही प्रश्न असतील, नक्की मला कमेंट सेक्शनला विचारा आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा हेल्प होईल येणाऱ्या एक्झामसाठी. थँक यू सो मच.